हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पितृपक्षाच्या नैवेद्यामधील काही रेसिपीज इथे दाखवणार आहे। तर इथे आपण करणार आहोत तांदळाची खीर, गवारची भाजी, त्याचबरोबर अळूवडी आणि कढी। तर खूप साऱ्या रेसिपीज आहेत। तर सगळ्यात आधी आपण खिरीपासून सुरुवात करूयात। इथे मी खिरीसाठी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा पाव कप इंद्रायणी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे। बासमती किंवा आंबेमोहर तांदूळ वापरला तरी चालेल। आणि तांदूळ घेताना आपल्याला तो धुवून घ्यायचा नाही, असाच घ्यायचा आहे। वाटल्यास तर एका कपड्याने पुसून सुद्धा घेऊ शकता। खिरीसाठी आपल्याला लागेल थोडंसं तूप, 2 ते 3 चमचे साखर, 1 चमचा वेलची पूड आणि सुकामेवा। सुकामेव्यामध्ये मी बदाम, मनुके आणि चारोळी घेतलेली आहे आणि गार्निशिंगला मी पिस्त्याचा वापर करीन। तर सगळ्यात आधी आपल्याला सुकामेवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। त्यामध्ये आपण हा सुकामेवा घालूयात आणि हलकासा कलर बदलेपर्यंत परतवून घेऊयात। त्यानंतर लगेचच आपण तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आता आपल्याला तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ पण आपण एकदम हलकेसे परतवून घेणार आहे। साधारण 2 मिनिटं लागतील कमी आचेवर परतवून घ्यायला। कलर हलकासा बदामी होत आला की आपण लगेचच हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। जास्त तांबडा कलर येईपर्यंत सुद्धा भाजू नका। तांदूळ थंड झाले की आपण ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून अशी भरड केलेली आहे। तर भरड करताना एकदम बारीक सुद्धा करायची नाहीये, रव्यापेक्षा साईजने थोडीशी मोठी अशी ही भरड आहे। आता त्याच पॅनमध्ये आपण जे दूध घेतलेलं होतं ते अर्धा लिटर दुधासाठी अर्धा पाव कप तांदूळ हे परफेक्ट प्रमाण आहे। पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जर जास्त तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। आता दुधाला मी इथे मध्यम आचेवरती उकळी आणून दिलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच तांदळाची भरड घालायची आहे आणि आता तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। साधारण 12 ते 13 मिनिटं लागतील। तांदळाच्या प्रकारावरती आणि तांदळाच्या क्वालिटीवरती सुद्धा हे डिपेंड असते। मला इथे 12 ते 15 मिनिटं लागलेली आहे। अगदी घट्टसरपणा असा आलेला आहे। तर आता आपण यामध्ये साखर घालूयात। साखर लगेचच विरघळते, त्यामुळे आपण आता यामध्ये लगेचच वेलची पूड सुद्धा घालणार आहोत। जायफळ पूड पाहिजे असेल तर ती सुद्धा घालू शकता आणि यामध्ये आता रोस्ट करून ठेवलेला सुकामेवा सुद्धा घालूयात। तर ही खीर साधारण दाटसरच अशी तयार करतात आणि तुम्हाला जर समजत नसेल की खीर झाली आहे का नाही तर तुम्ही एक 10 ते 12 मिनिटांनंतर तांदूळ हाताने चेक करून घेऊ शकता। तांदूळ हाताला मऊ लागतो, याचा अर्थ तो शिजला गेलेला आहे। तर बघा, अशा प्रकारे आपला हा पहिला प्रकार म्हणजेच तांदळाची खीर तयार झालेली आहे। पुढे आपण करणार आहोत ती म्हणजे अळूवडी आहेत। 2 जोडीमध्ये मला 9 पानं मिळालेली आहेत। बरेच वेळेला आपण बाजारातून अळूची पानं आणतो, घरी रोल करतो, पण ती खाजरी निघतात। पानं घेतानाच आपल्याला ती व्यवस्थित बघून घ्यायची आहेत। काळ्या देठाची आणि लाल बॉर्डर म्हणजेच लाल कोळ असलेली पानं ही बिना खाजेची असतात। तर अशा प्रकारे मी पानं पहिल्यांदा धुवून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती कापडाने पुसून घेतलेली आहेत। आता त्यानंतर आपल्याला हे जे देठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे। तर देठाबरोबर शीरही निघते, तर तीही काढून घेऊयात। आणखीन कुठे शिरा वगैरे असतील तर त्याही आपण काढून घेणार आहोत। पानं ही उथळ असतात, त्यामुळे आपण याच्यावरून 1-2 वेळा लाटणं फिरवून घेणार आहोत, म्हणजे या ज्या बाहेर आलेल्या शिरा आहेत त्या सपाट होतील आणि पानं एकसारखी होतील। त्यामुळे यावरती पीठ लावताना आणि रोल करताना प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे मी 3 वाट्या म्हणजेच 15 चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ हे घरचंच आहे, त्यामुळे चणा डाळ आधी भाजून घेतली होती। तुम्ही रेडीमेड बेसनही वापरू शकता। अळूवडी खमंग आणि खुसखुशीत व्हावी यासाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये एक एक करत मसाले टाकत नेऊयात। पाऊण चमचा हळद पावडर, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर आणि हे जे सगळे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही ठेवू शकता। 1 चमचा धणा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे पांढरे तीळ। तीळ थोडेसे जास्तच वापरावे, पौष्टिक असतात आणि चवदारही असतात। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात। 1/2 चमचा मीठ टाकलेले आहेत। पहिल्यांदा आपण हे सगळे मसाले एकत्र मिक्स करून घेऊयात।
अळूवडीची पानं खाजरी असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये आंबट पदार्थाचा वापर करतात. तर इथे मी चिंच गुळाचा कोळ घेतलेला आहे. 1 मूठभर चिंच आणि 1 मूठभर गूळ घेऊन त्याचा पाऊण वाटी कोळ तयार करून घेतला होता. तो सगळाच मी इथे घातलेला आहे. अळूवडी ही चवीला आंबट, गोड, तिखट असते, त्यामुळे कोळ थोडा जास्तच वापरा. पहिल्यांदा मी पीठ कोळातच मिक्स केलेलं होतं. त्याच्यानंतर गरजेनुसार पाणी घेऊन त्याचा अशा प्रकारे घट्ट असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. साधारण मला 1 ग्लास इथे पाणी लागलं आहे. बॅटर नेहमी अशा प्रकारे घट्टच असावं, जेणेकरून ते पानावरती व्यवस्थित बसेल. बॅटर जर पातळ झालं तर ते पानावरती व्यवस्थित बसत नाही. अळूवडी तयार करायला घेऊया. त्यासाठी मी इथे एक पान घेऊन ते उलटं ठेवलेलं आहे. तर उलट्या पानावरती आपल्याला आता हे पीठ लावून घ्यायचं आहे. एका पानाला पीठ लावून झाल्यानंतर दुसरं पान घेऊन आपण ते याच्यावरती ठेवणार आहोत, पण ते आपल्याला विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे. म्हणजेच आता खालच्या पानाचं टोक खाली आहे तर दुसऱ्या पानाचं टोक वरती गेलं पाहिजे. अशा प्रकारे पानं उलटसुलट ठेवून आपण याच्यावरती बॅटर लावून घेणार आहोत. पण याच्या दोन्ही साईड्स दुमडून घेणार आहोत. दोन्ही साईड्स आतमध्ये घेऊन हलक्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे प्रेस केल्याने आपण जेव्हा रोल करतो तेव्हा पानं लूज पडत नाहीत. आता या दुमडलेल्या भागांवरती पण आपण हलकंसं पीठ लावून घेणार आहोत. रोल करताना मी वरून रोल तयार करत येणार आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपण वरची बाजू फोल्ड करून घेऊ. तुम्ही खालूनही करू शकता. वरची बाजू फोल्ड करून झाली की त्याच्यावरती आपण पीठ लावून घेणार आहोत. आता याचा टाईट असा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते तसा तुम्ही रोल करत जावा. अगदी टाईट झाला पाहिजे, म्हणजे वाफवताना तो लूज पडणार नाही आणि मध्ये पोकळी निर्माण होते तीही होणार नाही. रोल तयार करून झाल्यानंतर याच्या साईडला पण आपण पीठ लावून घेऊयात. आता इथे बघा पानाच्या किनारीला पीठ लागलेलं नाही आहे, त्यामुळे ते चिकटणार नाही. तर पीठ तिथे लावून घेऊयात आणि तुम्हाला जिथे जिथे पिठाची कमी वाटते तिथे तुम्ही पीठ लावून घेऊ शकता. अशा प्रकारे किनाऱ्यावरती पीठ व्यवस्थित लावून घेतल्याने पानं वाफवताना सुटणार नाहीत. आता आपण हे रोल वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे. चाळणाला आपण खालून तेल लावलेलं आहे, म्हणजे पानं चिकटणार नाहीत. तर इथे मी 2 रोल ठेवलेले आहेत. गॅसवरती मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यावरती चाळण ठेवूयात. रोल ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण एक टाईट बसणारं झाकण ठेवूयात आणि 15 मिनटं हाय फ्लेमवरती रोल वाफवून घेऊयात. 15 मिनटामध्ये रोल व्यवस्थित शिजतो. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुरी टाकूनही बघू शकता. जर सुरीला पीठ लागत असेल तर आणखीन 2-3 मिनटं वाफवून घ्या. रोल आपण इथे थंड करत ठेवलेले आहे. जर तुम्ही गरम असतानाच कापायला घेतले तर त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत, त्यामुळे आधी मी इथे व्यवस्थित रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे एक खास ट्रिक आहे, ती म्हणजे जर तुम्हाला वड्या अगदी लेयर्सवाल्या आणि व्यवस्थित पडाव्या असे वाटत असतील तर तुम्ही हा रोल अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवून द्या. फ्रीजरमध्ये रोल व्यवस्थित सेट होतो, त्यामुळे वड्या पाडताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. वड्या व्यवस्थित पाडल्या जातात. अर्धा तास फ्रीजरमध्ये रोल ठेवून झाल्यानंतर मी इथे रोल बाहेर काढून आता याच्या वड्या कापून घेते. जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही, अशा प्रकारे मी इथे वड्या कापून घेतलेल्या आहेत. बाजूला मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला होता. पॅनमध्ये आपण आता या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर 2 चमचे तेल टाकलेलं आहे, 2 मोठे चमचे. आता याच्यावरती आपण अळूवड्या सोडूयात. 2 ते 3 मिनटं खालची बाजू फ्राय होऊन देऊयात. त्याच्यावरती मी आता पांढरे तीळ सोडलेले आहेत, याच्याने आणखीन फ्लेवर वाढतो. 2 ते 3 मिनटानंतर आपण या अळूवड्या टर्न करून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं आपण खालून आणि 2 ते 3 मिनटं वरून, अशा प्रकारे 6 ते 7 मिनटात आपल्या या अळूवड्या तयार होतात. आता आपण सहज सोपी आणि लगेचच बनेल अशी गवारची भाजी करणार आहोत. या भाजीचे नाव आहे गवार फ्राय. तर त्यासाठी मी इथे अर्धा पाव गवार घेऊन, म्हणजेच मागची पुढची टोकं काढून, काही कूस वगैरे असेल तर ती सुद्धा काढलेली आहे. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ती 5 ते 7 मिनटं शिजवून घेतलेली आहे. शिजवताना मी त्यामध्ये थोडेसे मीठ सुद्धा घातलेले होते. आणि आता पाणी निथळून आपल्याला ती एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. आता गवारमध्ये काही कोरडे मसाले घालूयात. त्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा आमचूर पावडर, असे काही मसाले घेतलेले आहेत. तर आता हे सगळे मसाले आपण गवारीमध्ये टाकूयात आणि हातानेच मिक्स करून घेऊयात. जर हे मसाले गवारीला लागत नसतील तर त्यावरती तुम्ही थोडासा पाण्याचा हबका मारा. हे असे पाणी थोडेसे शिंपडले की जो काही आपण मसाला यामध्ये घातलेला आहे तो व्यवस्थित गवारीला कोट होतो. तो लगेचच बनेल अशी ही गवार फ्रायची रेसिपी आहे.
याआधी मी पितृपक्षा नैवेद्य थाळीसाठी केल्या जाणाऱ्या 5 वेगवेगळ्या भाज्या आणि कढीची रेसिपी अपलोड केलेली आहे। त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून बघू शकता। मसाला चांगला कोट करून झाल्यानंतर यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। तर आता 10 मिनिटं आपल्याला हे असं साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण यावरती थोडंसं तांदळाचं पीठ भरभरणार आहोत। जास्त सुद्धा तांदळाचं पीठ घालायचं नाहीये, त्यामुळे अगदी मी इथे 1.5 ते 2 चमचा पीठ घेतलेलं आहे। गवार फ्रायला एक थोडासा क्रिस्पीनेस यावा यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतेय। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसनचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत। तर इथे मी पॅन गॅसवरती ठेवलेला आहे, त्यावरती 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण यावरती मसाल्याने कोट केलेले गवारी सोडून देऊयात। पॅन मोठा असल्यामुळे मी या सगळ्या गवारीच्या शेंगा एकदम घालतेय। पॅन छोटा असेल तर तुम्ही बॅचेसमध्ये फ्राय करून घ्या। तर मध्यम आचेवरती किंवा कमी आचेवरती आपल्याला ही गवार दोन्ही साइडून चांगली खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। साधारण 9 ते 10 मिनिटं तुम्हाला ही गवार फ्राय करायला लागतील। दोन्ही साइडून अशी अलटीपलटी करून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आणि आता गॅस बंद करूयात, कारण गवार फ्राय आपली तयार आहे। आता आपण दही बनवूयात। तर दहीसाठी मी इथे 4 मोठे चमचे दही एका मोठ्या बोलमध्ये घेतलेला आहे। त्यासाठी 2 चमचे बेसन घेतलेला आहे। तर बेसन आणि दही आपण चांगलं फेटून घेणार आहोत। असं आधीच चांगलं फेटून घेतलं की दही आणि बेसनच्या गुठळ्या बनणार नाहीत। आता यामध्ये अगदी थोडी हळद घातलेली आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आत्ताच घालायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी घालूयात। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं घुसळून घ्यायचं आहे। घुसळून घ्यायचं आहे म्हणजेच हे एकजीव करून घ्यायचं आहे। मागावून आपण पाणी घालणारच आहोत, पण आता मी इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर आता आपण कढीला फोडणी द्यायला घेऊयात। त्यासाठी कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल घालून ते गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। लगेचच त्यामध्ये 2 मिरच्या मध्यम आकाराच्या तोडून घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर खूप सारा कढीपत्ता घातलेला आहे। फोडणीमध्ये चांगलं आपण हे परतवून घेऊयात। तसेच इथे मी पाव चमचा मेथीचे दाणे सुद्धा घालतेय। तर मेथीचे दाणे घालणे हे ऐच्छिक आहे, तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल। आता फोडणीतच मी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालतेय। अशी कोथिंबीर जर फोडणीत घातली तर त्याचा सुवास एकदम छान येतो। सगळ्यात शेवटी आपल्याला इथे पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंग पहिल्यांदा घातलं की करपतं, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचं आहे। आता आपण दही आणि बेसनचं पाणी बनवून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालूयात आणि मध्यम आचेवरती एकसतत ढवळत राहूयात। एकसतत ढवळत राहिल्याने कढी फुटणार नाही। आणि आता आपल्याला यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे। मला इथे कढी थोडीशी घट्ट वाटतेय, त्यासाठी मी इथे आता थोडंसं पाणी घालत आहे। तर साधारण मी इथे पहिल्यापासून 2 ग्लास तरी पाणी वापरलेलं आहे। कढीला थोडासा गोडसरपणा यावा यासाठी मी इथे गुळाचा खडा घालतेय। तुम्ही हवं तर गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल। कढीला असं थोड्या वेळाने कड यायला लागतो, तेव्हा आपण अलगदरित्या हा चमचा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। कढी शिजवून झाली की ती घट्ट होत जाते। तर अशा प्रकारे ही दह्याची कढी तयार आहे। गॅस आता बंद करूयात। तर पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी आपल्याला खूप गडबड होते, त्यावेळेला अशी झटपट होणारी भाजी म्हणजेच गवार फ्राय तुम्ही करू शकता। त्याचबरोबर अळूवडी सुद्धा करू शकता आणि अळूवडी ही पानाला लावलीच जाते। त्याचबरोबर तुम्ही अशी छान आणि झटपट होणारी कढी सुद्धा करा। अशा पद्धतीने बनवलेली कढी अगदी चविष्ट लागते। त्याचबरोबर आपण इथे गरमागरम तांदळाची खीर सुद्धा बनवलेली आहे। तर अशा एकदम सोप्या आणि सहजरित्या होणाऱ्या रेसिपीज तुम्ही केल्या तर तुमचा स्वयंपाक सुद्धा लवकर होईल।
गार्निशिंगला मी वरून बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत। तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजच्या या रेसिपीज आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अशा नवनवीन आणि खूप छान छान रेसिपीज चॅनलवर बघायला मिळतील। तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।